तुम्ही मराठी लोक गंदे कुछ भी खाते हैं आणि शुक्लाला चांगलं ओळखते। तुम झोपड़पट्टी में जाके रहो, तुम थर्ड क्लास क्वालिटी के लोग हो। खून केला तरी 2 दिवसात सुटून येईल, पोलीस माझं काही वाकडं करणार नाही। तुम्ही मराठी करताना 2 मिनिटात तुमचं मराठी काढून टाकेन मी। लाल दिव्याची गाडी आहे की स्वतःची गाडी आहे, पण त्याला लाल दिवा त्याने लावलाय। तुम्हाला कितना भास आता है, तुम ये बिल्डिंग में क्यों रहने के लिए आए हो? तो त्याची बायको म्हणतात की मराठी लोक घाणेरडे लोक आहे, मग हे आले कशाला इथे? मी चीफ मिनिस्टरच्या ऑफिस मधून एक फोन केला तर सगळे तुमचं मराठी पण निघून जाईल। शेजारच्याच एका बाईला घरात घुसून मारलंय आणि डायरेक्ट जाऊन घरात घुसून मारते। और वो बोलते हैं कि तुम्हारे जैसे मराठी 56 लोग मेरा ऑफिस में झाडू मारते हैं। पीआय लांडगेंचे त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं जवळपास पहाटे 5 वाजेपर्यंत। आम्ही 12 वाजता गेलो होतो। त्यांनी जे गुंड आणले होते अखिलेशने ते पोलीस स्टेशनच्या बाहेर होते। ते पोलीस कंप्लेंट द्यायची नाही म्हणून धमकी द्यायला लागले। कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये अजमेरा हाइट्स या सोसायटीमध्ये 2 कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे। यामध्ये जवळपास 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। त्यातला 1 जणाला मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते आपण आता स्पॉटवर आलेलो आहेत, जाणून घेणार आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अखिलेश शुक्ला हे व्यक्ती जे आहेत ते MTDC या विभागामध्ये कार्यरत आहेत आणि ते खरं पाहिलं तर या ठिकाणी या सोसायटीमध्ये दादागिरी करतात असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि ते स्वतः एक मोठे अधिकारी आहेत असं सांगतात। त्यांची जी एक वाहन आहे त्या वाहनाला अंबर दिवा देखील त्यांनी गाडीमध्ये ठेवलेला आहे। गाडीवरती महाराष्ट्र शासन देखील नाव दिलेलं आहे। जर पाहिलं तर याच ठिकाणी हा धूप जो आहे तो धूप त्यांची पत्नी जी आहे ती या ठिकाणी लावत असते आणि याचा धूर जो आहे तो बाजूला असलेले जे कुटुंब आहे त्यांच्या घरामध्ये जातो, त्यामुळे त्यांना त्रास होतो। काल अशा पद्धतीने ही घटना घडल्याच्या नंतर जर पाहिलं तर आपल्याला त्या व्हिडिओमध्ये एक अशा पद्धतीचं एक चित्र दिसत आहे। हीच जी सायकल आहे ती सायकल त्या कुटुंबाला मारण्यासाठी त्यांनी उचललेली आहे आणि लोखंडी रॉडने देशमुख कुटुंबावरती मारहाण केल्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर रक्त देखील काही सांडलेलं आहे। अशा पद्धतीचं रक्ताचे काही डाग जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे ही घटना जी आहे ती अत्यंत गंभीर अशी घडलेली आहे आणि शुक्ला हे वादग्रस्त असल्याचं या सोसायटीमध्ये समोर आलेलं आहे। अनेकांशी त्यांनी वादविवाद देखील केलेले आहेत। नेमकं कालचा वाद काय झाला, कशावरून झाला याबाबत आपण आपल्या सोबत असणारे जे कुटुंब आहेत त्यांना आपण विचारणार आहोत। ताई, काय सांगाल, तुमचं नाव काय आणि नेमका हा वाद कशाचा झालेला आहे, कशावरून वाद होतोय? हा, माझं नाव वर्षा कळवीकट्टे। काल वाद हा धुपावरून झाला होता, कारण की धुपाचा जो धूर आहे ना तो आमच्या घरात येतो आणि त्यामुळे माझ्या सासूबाई आणि छोटं मूल पण आहे त्यांना त्रास होतो। या आधी पण खूप वेळा त्यांना समजावून सांगितलं होतं, पण त्यांनी काही त्याच्यावरती हे केलं नाही। ते सतत धूप लावतात, तर कालही त्यांनी लावला होता आणि काल खूपच धूर झाला होता, म्हणून माझ्या सासूबाई त्यांना बोलल्या की तुम्ही धूप लावा, पण कधीतरी लावायला तर ठीक आहे, रोज रोज धूप लावता तर आम्हाला दरवाजा बंद करून बसावं लागतं आणि दरवाजा उघडला तर पूर्ण धूर होतो घरात, हे एवढं सांगत होते। त्याच्यानंतर मग तिने तिच्या नवऱ्याला बोलवलं, दोघं पण येऊन भांडायला सुरुवात करायला लागली। तर मग भांडण झाली, अंगावर धावून पण येत होते मारायला, तर मग मध्यस्थी करण्यासाठी देशमुख परिवार आला, तर त्यांच्याशी पण ते भांडायला सुरुवात केली त्यांनी। नेमकं काय वाद झाला आपल्यासोबत? देशमुख स्वतः आहेत, काय सांगाल? तुमचे भाऊ देखील जखमी आहेत, तुम्ही देखील त्यामध्ये जखमी झालेले आहेत। नेमकं काय वाद होता, कशा पद्धतीनं हे सगळं वाद झालेला आहे आणि कशा पद्धतीने आज म्हणजे पोलिसांवरती देखील तुम्ही आरोप केलेत, काय आरोप आहे तुमचे?
पहिलं तर मी वाद याच्यावरती झाला की ज्यावेळेस ह्या दोघे होते, ह्या आजी आणि ह्या ताई, त्या दोघे असताना हे दोघं त्यांच्यावर अंगावर जात होते. आमचा दरवाजा उघडा होता, तर दरवाजा उघडा असल्यामुळं मी हे केलं, बघितलं तिथून की हे त्यांना म्हणजे काय अंगावर जात आहेत. तर मी त्यांना सांगितलं की बस हे असं तुम्ही हे करू नका की अंगावर वगैरे कशाला जात आहे. तर त्यानंतर त्यांनी अंगाचं म्हणजे जाण्याचं सोडून तुम्ही मराठी लोक गंदे कुछ भी खाते हैं, चिकन मच्छी मांस खाते हैं, तुम्हारा कितना बांस आता है, तुम ये बिल्डिंग में क्यों रहने के लिए आए हो, तुम यहाँ पे क्यों क्यों डिजर्व नहीं करते, तुम झोपड़पट्टी में जाके रहो. तर मी उसको बोला, मी ह्याला सांगितलं बस ते तुझी बायको जे असं बोलते ना, तर तुमचा जो वाद होता इंटरनल वाद होता, त्याला मराठी किंवा अमराठी याचा काही संबंधच नाही. तुमच्या दोघांचं जर काय असेल तर तू सोसायटीच्या ऑफिसमध्ये जा किंवा तुझ्याकडे काय असेल ते इंटरनल मिटवा. तर त्यानंतर त्याची बायको बोलते की माझ्याबरोबर माझा भाऊ पण मागे आला, बोलतो की तुम दोनों टकल्या लोग आगे, क्योंकि ये भी मराठी है तो तुम भी मराठी उसका साइड लेने के लिए आए, तुम लोग यूनिटी दिखाते हो, तुम थर्ड क्लास क्वालिटी के लोग हो, मराठी लोगों को कैसे अलाउ कर रहे बिल्डिंग में. और वो बोलते हैं कि तुम्हारे जैसे मराठी 56 लोग मेरा ऑफिस में झाडू मारते हैं. म्हणजे तो असा मराठी लोकांबद्दल एवढा काय म्हणतात तिरस्कार त्याच्या मनात आणि बोलण्यात येत होता ना, की प्रत्येक वेळी तसंच. मागे पण त्या सायकली अशा आडव्या पडलेल्या, त्यावेळेस पण त्याला सांगितलं बस सायकली. रात्री काल 10 ते 12 जण आले, त्यांनी मारहाण केली. नेमकं कुठून आणले होते, काय कोण गुंडे होते? ओके, काल ते हे जे झालं ते मराठीचा वाद झाला, त्यानंतर तो आत गेला, आम्ही पण गेलो, हे काकू पण आतमध्ये त्यांच्या घरात गेल्या. त्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासाने माझ्या दरवाज्यावरची बेल वाजली. बेल वाजल्यानंतर माझा भाऊ जो अभिजित आहे त्याने दरवाजा उघडला, तर त्याला अखिलेशने बाहेर बोलवलं. तर माझा भाऊ, त्याला वाटलं कशाला तरी बोलवलं म्हणून तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर अखिलेशनी त्याच्या डोक्यात त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानं धारदार शस्त्रानं त्याच्या डोक्यात वार केला. तुम्ही ते जखम वगैरे बघितली, त्याच्या रक्त पण बघितलं आता किती पडले. त्यानंतर मी त्याच्या मागे होतो, तर अखिलेशनी त्याच्या बरोबर काहीतरी 10-15 लोक आणलेली. त्या लोकांनी सगळ्यांना, आमच्या पूर्ण फॅमिलीला वरती हल्ला केला आणि प्रत्येकाला दिसेल त्याला मारायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये माझी पत्नी, मी, माझ्या भावाची मिसेस, सगळ्यांना आम्हाला लागलेला आहे. त्यामुळं हे पूर्ण असं भीतीदायक वातावरण इथं असं तयार झालेलं आहे मराठी लोकांसाठी, की मराठी लोकांनी इथं राहायचं की नाही राहायचं. आणि दरवेळी हा धमक्या देतो की मी मंत्रालयात कामाला आहे, मी चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधनं एक फोन केला तर सगळे तुमचं मराठी पण निघून जाईल, तुम्ही मराठी करताना 2 मिनिटात तुमचं मराठी काढून टाकेन मी, पोलीस पण माझं काय नाही करू शकत, तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे जा. मागे पण एकदा त्यांनी हे कॉमन एरियामध्ये हे शूज रॅक बनवलेलं, आम्ही त्याला सांगितलेलं हे कॉमन एरियामध्ये शूज रॅक आहे, हे सायकली ठेवायला अडचण होते, तिथून ऍक्सेस द्यायला अडचण होते, तर हे तू जरा जे आहे ते तुझं साईडला लाव, कारण पूर्वी इथं साईडला होतं. तर ते त्यांनी साईडला न लावता त्यांनी सांगितलं मी आतापर्यंत इथं केलं, मी पूर्ण करणार आहे, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. त्यानंतर आम्ही सोसायटीला. पोलिसांनी कालच्या सगळ्या घटनेमध्ये काय दखल घेतली, काय आरोप आहेत तुमचे? पोलिसांवरती तिथं लोखंडे म्हणून हे होते, काय लांडगे म्हणून होते, PI लांडगेंचे, त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं जवळपास पहाटे 5 वाजेपर्यंत. आम्ही 12 वाजता गेलो होतो. ज्यावेळेस आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलीस मेडिकल करून या. त्यानंतर आम्ही मेडिकल करायला जात असताना त्यांनी जे गुंड आणले होते अखिलेशने, ते पोलीस स्टेशनच्या बाहेर होते. त्यांनी आम्हाला अडवून पोलीस कंप्लेंट द्यायची नाही म्हणून धमकी द्यायला लागले, पण मी तिथून गाडी असल्यामुळे मी जोरात तिथून निघून गेलो. त्यानंतर माघारी आल्यानंतर ते आरोपीशी एकदम म्हणजे हसून वगैरे असं त्यांचं बोलणं चाललेलं. माझा भाऊ होता, त्याला तिथं रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये बघितलं त्याची अवस्था. त्यानंतर त्यांनी त्याला कळवा सजेस्ट केलं. कळव्यामध्ये पण त्याची अवस्था बघून त्याला परत सांगितलं तुला सायनला जावं लागेल. मग त्याला सायनला बाकीचे लोक घेऊन गेले. मी परत आल्यानंतर परत मी जे सांगतोय ते लोक त्या FIR मध्ये लिहित नव्हते. परत थोड्या वेळाने त्यांनी लिहिलं, ते कसं तरी खूप रिक्वेस्ट करून हे केलं. त्यानंतर ज्यावेळेस ते लिहिल्यानंतर ज्यावेळेस साईन करायची वेळ आली, लिहिल्यानंतर त्यांनी मला प्रिंटआउट काढून दाखवली की बरोबर आहे का तुमचं स्टेटमेंट, तर बरोबर आहे. त्यांनी त्यानंतर त्याचं कलम टाकलं आणि 3-4 कलम काहीतरी लिहिले सेक्शन्स, त्याला साईन दिलं. त्यावेळेस माझा निदर्शनास आलं की मी जो कन्फर्म केलेला पेपर आहे तो पेपर तो नव्हता. तो पोलिसांनी तो पेपर चेंज केला आणि दुसऱ्या पेपरवरती साधी नॉमिनल कंप्लेंट होती की आमची मारामारी झाली, एवढे लोक आले, आमची बाचाबाची झाली वगैरे, असं फक्त नॉर्मली होतं. त्यामुळे मी तो FIRचा पेपर जो होता तो साईन करायला रिफ्यूज केला. त्यांनी 5:30 पर्यंत हे केलं. त्यांनी सांगितलं मग तुम्ही जा, काय होणार नाही तुमचं,
तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाही पोलीस तपासामध्ये. तर सांगितलं साहेब मी जे सांगतोय किंवा जे काही घटना घडल्या तिथं त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे, बिल्डिंगचं सीसीटीव्ही आहे, इव्हन अखिलेश शुक्लाचं पण शूटिंग हे बघा त्यांनी 2-2 हे लावलेत ना, ह्याच्यामध्ये पण सगळं सीसीटीव्ही मध्ये त्यांनी कॅप्चर झालंय. त्यात तुम्ही चेक करा. जर मी तुम्हाला असं खोटं सांगत असेल वाटलं तर पोलीस आमचं काय ऐकून घेत नव्हते. त्यांनी नॉर्मली त्या अखिलेश शुक्लाशी बोलले, त्यानंतर त्याला सर वगैरे काहीतरी म्हणत होते आणि त्याला परत सोडून दिलं. आणि आम्ही मग 5:30ला पहाटे म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून 5:30 पर्यंत तिथेच होतो पोलीस स्टेशनला. आणि आमचं त्यांनी काय असं ऐकूनच नाही घेतलं. मग आज सकाळी परत अंबरनाथ वाघमोडे साहेब होते, त्यांच्याकडे गेलो. परत त्यांनी सांगितलं, मग त्यातले काय गोष्टी ऍड केल्या आणि ते मग दुसरी नवीन FIR मग आज लॉन्च केली ह्याच्या अखिलेश शुक्लावर. मी 15 वर्ष झाली अजमेरामध्ये राहते आणि शुक्लाला चांगलं ओळखते. तो खूपच दबंग आणि गुंडगिरी करणारा माणूस आहे आणि कुठल्या पोस्टवर आहे माहित नाही, पण एवढी धमकी देतो मी खूप मोठ्या पोस्टवर आहे, माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे, मी खून केला तरी 2 दिवसात सुटून येईल, पोलीस माझं काही वाकडं करणार नाही, असं तो नेहमी बोलत असतो. आणि त्याच्याकडे माहित नाही कसली लाल दिव्याची गाडी आहे की स्वतःची गाडी आहे, पण त्याला लाल दिवा त्याने लावलाय. आणि एवढी मारहाण केली बाहेरची पोरं बोलवून आमच्या बिल्डिंग मधल्या मराठी पोरांना. आणि वर तो त्याची बायको म्हणतात की मराठी लोक मासे खातात, असे राहतात, तसे राहतात, घाणेरडे लोक आहेत. मग हे आले कशाला इथे? काय गरज आहे यांना इथे यायची? आणि लाल दिव्याची गाडी तो खोटं त्याचं एकतर तो गॅरेज मध्ये ठेवत नाही, बिल्डिंगच्या दारात ठेवतो आणि एवढा आगाऊपणा करतो. सर्व गोष्टी तो म्हणतो मी म्हणेल तेच खरं. आणखी किती लोकांना त्यांनी त्रास दिला या ठिकाणी? आणखी ते यांच्या शेजारच्याच एका बाईला घरात घुसून मारलंय आणि बिल्डिंग मध्ये प्रत्येक माळ्यावर त्याच्या मुलाने मारामारी केली तरी ती दुसऱ्यांच्याच बायकांना जाऊन ती भांडते. त्याची बायको ती तर एवढं घाणेरडे शब्द वापरते आणि डायरेक्ट जाऊन घरात घुसून मारते. काय मागणी काय तुमच्या? मागणी त्याला अटक झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. परत असं चांगल्या सोसायटीत असं व्हायला नाही पाहिजे. असं गुंडे आणून मारामारी करणं, जीवघेणा हल्ला करणं असं नाही झालं पाहिजे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. पोलिसांनी देखील कुठेतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील यांनी केलेला आहे. आपण जर पाहिलं त्यांच्या हाताला देखील काही वार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने वार झालेला आहे. आणि हे दुसरे जे आहेत यांना देखील अशा पद्धतीने हे वार करून त्यांना जखमी करण्यात आलेले, रॉडनी मारहाण करण्यात आलेले आहे. आणि दुसरे जे यांचे बंधू आहेत ते देखील गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. त्यामुळे आता नेमकं प्रकरणामध्ये जे अंबरदिवा घेऊन या सोसायटीमध्ये मिरवतात आणि अवेळी सोसायटीतल्या नागरिकांना धमकावतात, यावरती पोलीस नेमकं काय कारवाई करतील याकडे आता सगळ्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचं, नागरिकांचं लक्ष लागलं आहे. सुरेश खाडे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.